नमस्कार, कसे आहात सगळे? मी उत्रेश्वर सोन्ने, ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद. मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं डोबेरायनल स्ट्राइड्स, त्याच्यानंतर पाहिलं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, त्याच्यानंतर पाहिलं मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल आणि आता आपण पाहणार आहोत मॉडर्न पिरियॉडिक टेबल. पण एक गोष्ट सांगेल तुम्हाला सुरुवातीला, जर तुम्ही आपले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे 2 बेसिक लेक्चर जर पाहिलेले नसतील तर हा व्हिडिओ पाहू नका, कारण तुमच्या लक्षात येणार नाही हे सहज. जर ते व्हिडिओ पाहिलेले असतील तर मात्र पहा, तुमच्या सहज लक्षात येईल काय आहे बरं मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये. मी ते तुम्हाला सांगेल. या मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये या हायड्रोजन पासून ते इथपर्यंत, हायड्रोजन पासून 118 मूलद्रव्यांची रचना याच्यामध्ये केलेली आहे. आणि हे 118 मूलद्रव्य कशा पद्धतीने अरेंज केलेत हे आपल्याला पाहायचं. अगदी बेसिक पासून, अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगायला चालू करेल. हेनरी मोसले नावाचा शास्त्रज्ञ होता. 1913 मध्ये त्याने हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल रचण्यासाठी फार महत्वाचा वाटा उचलला. त्याने सांगितलं कुठल्याही एलिमेंटचा फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज डिटरमाइन करण्यासाठी त्याचा ॲटॉमिक नंबर हा एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, सगळ्यात बेसिक प्रॉपर्टी आहे. कोणता नंबर? ॲटॉमिक नंबर. आणि मग त्याच्यावरून त्यानं सांगितलं मॉडर्न पिरियॉडिक लॉ. आणि हा मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय सांगतो? द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स. कम ऑन, पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत एलिमेंट्सच्या, म्हणजे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म आहेत, हे पिरियॉडिक फंक्शन्स आहेत. कोणाचे? ॲटॉमिक नंबरचे. म्हणजे काय हो? या हायड्रोजनची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, लिथियमच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, सोडियमच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, हे जे सगळे एलिमेंट्स आहेत जे एकाच ग्रुप मध्ये दिसत आहेत, या सगळ्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात. याचा अर्थ काय? तर हायड्रोजन नंतर हेलियम येतो, पण हेलियम नंतर लिथियम, आणि लिथियम नंतर येणारे हे सगळे मूलद्रव्य आणि त्याच्यानंतर येणारा सोडियम, याचे गुणधर्म सारखे आहेत. म्हणजे लिथियम नंतर एका पर्टिक्युलर पिरियड नंतर सोडियमचे गुणधर्म सारखे आहेत. सोडियम नंतर एका पर्टिक्युलर पिरियड नंतर, टाइम नंतर पोटॅशियमचे गुणधर्म सारखे आहेत. म्हणजे ते पिरियॉडिक फंक्शन्स आहेत. पण आपण आपण एलिमेंट्स अरेंज करत असताना कोणत्या पद्धतीने अरेंज केलेत? विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय? जसं जसं अनुक्रमांक वाढत जातो, जसा जसा ॲटॉमिक नंबर वाढत जातो, त्या पद्धतीने मूलद्रव्यांची रचना केलेली आहे. फार सोपं आहे बघा, लक्ष द्या. आपण थेरॉटिकल पार्ट नंतर पाहू. तुम्हाला जो स्क्रीनवरती आता सध्या दिसत असणारा जो पिरियॉडिक टेबल आहे, या पिरियॉडिक टेबल वरूनच भरपूर गोष्टी क्लिअर करू. इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, elements are arranged with increasing order of their atomic number. Here atomic number of hydrogen is 1, then atomic number of helium is 2, then lithium is 3, beryllium is 4, boron is 5. In this way elements are arranged. अशा पद्धतीने मूलद्रव्यांची रचना केलेली आहे. बर, त्याच्यानंतर काय पाहायचं? हे जे vertical columns आहेत, in the modern periodic table the vertical columns present here, these vertical columns, हे जे vertical columns आहेत, this is the vertical column. These vertical columns present in the modern periodic table are called groups. Underline करून ठेवायचं. काय? Vertical columns in the modern periodic table are called groups. And vertical column याचा अर्थ उभे खांब. Horizontal rows. This is the first row. This is the second row. This is the third row. This is the fourth. This is the fifth. This is fifth, sixth, seventh. And the horizontal rows in the modern periodic table are called periods. Come on, are called periods. मग सर असे ग्रुप्स किती आहेत आणि असे पिरियड्स किती आहेत? वर्टिकल ग्रुप्स किती आहेत आणि हॉरिझॉन्टल असणारे पिरियड्स किती आहेत? There are about 18 ग्रुप्स. 18 ग्रुप्स आहेत. म्हणजे वर्टिकल कॉलम्स किती आहेत? 18 आहेत. किती आहेत? 18 आहेत. मोजून बघा व्हिडिओ पॉज करून. आणि हॉरिझॉन्टल रोज किती आहेत? 7 आहेत. बघा बरं, 1 2 3 4 5 6 आणि 7 असे रोज आहेत. लक्षात येतं की नाही? अरे कळतं का सर? हे काय आहे? तर हे 6 नंबरच्या आणि 7 नंबरच्या, 6 नंबरच्या आणि 7 नंबरच्या पिरियड मधल्या 2 सिरीज आहेत, ज्यांना लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज म्हणायचं, ज्यांना आपण पिरियडिक टेबल मध्ये बॉटमला ठेवलेलं आहे. कळतं का? अरे लक्षात येतं की नाही? आणखीन सोपी गोष्ट सांगेल तुम्हाला. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का शिकलो बरं? कारण की जर आपण हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर पाहिला, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर असतो 1, याचा अर्थ त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय सांगा पटकन? 1s1.
याचा अर्थ काय तर त्याचा पहिल्या वनचा अर्थ त्याच्यामध्ये असणाऱ्या कक्षेचा ऑर्बिटची संख्या किती आहे शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटमध्ये आहे तर पहिल्याच ऑर्बिटमध्ये आहे तर तो कोणत्या उपकक्षेत आहे एस मध्ये आहे जर शेवटचा इलेक्ट्रॉन एस या उपकक्षेमध्ये असेल तर त्यांना ह्या दोन ग्रुपमध्ये टाकलं जातं जर S1 मध्ये असेल तर हा पहिला ग्रुप आणि जर S2 असेल तर हा दुसरा ग्रुप बघा बरं चेक करून लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3 मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय तर 1s2 2s1 बरोबर आहे का नाही दुसरा इलेक्ट्रॉन कुठे गेला तर दुसऱ्याच्या हा पहिल्याच्या हा दुसऱ्याच्या यस मध्ये पण पहिला इलेक्ट्रॉन सोडियमचा बघा खाली येऊन चला सोडियमचं कसं आहे ॲटॉमिक नंबर आहे 11 मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं पटकन बघा तुम्हाला सांगितलंय मी हे कसं आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 आणि त्याच्यानंतर 3s1 म्हणजे काय तिसऱ्याच्या यस मध्ये पहिला इलेक्ट्रॉन आणि ज्यांचा यस मध्ये पहिला इलेक्ट्रॉन असतो त्यांचा पहिला ग्रुप पण जर पहिल्याच्या असेल तर पहिल्या पिरियड मध्ये जर दुसऱ्याच्या यस मध्ये पहिला इलेक्ट्रॉन असेल तर दुसऱ्या पिरियड मध्ये जर तिसऱ्याच्या यस मध्ये पहिला इलेक्ट्रॉन असेल तर तिसऱ्या पिरियड मध्ये आणि जर पोटॅशियम सारख्या एखाद्या एलिमेंटचा चौथ्याच्या यस मध्ये पहिला इलेक्ट्रॉन असेल चेक करा तुमच्या नोटबुक मध्ये चौथ्याच्या यस मध्ये जर पहिला इलेक्ट्रॉन असेल तर तो चौथ्या पिरियड मध्ये जर पाचव्याच्या यस मध्ये पहिला इलेक्ट्रॉन असेल तर तो पाचव्या पिरियड मध्ये जर सहाव्याच्या यस मध्ये पहिला इलेक्ट्रॉन असेल तर तो सहाव्या पिरियड मध्ये जर सातव्याच्या यस मध्ये पहिला इलेक्ट्रॉन असेल तर सातव्याच्या यस मध्ये आणि जर यस मधला पहिला इलेक्ट्रॉन असेल तर तो फर्स्ट ग्रुप मध्ये जर यस मधला दुसरा इलेक्ट्रॉन असेल तर तो सेकंड ग्रुप मध्ये बघा ना बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे 1s2 2s2 याचा अर्थ काय हो यस मध्ये इलेक्ट्रॉन आहे पण दुसऱ्याच्या यस मध्ये दुसरा इलेक्ट्रॉन आहे आणि जर ज्यांचा इलेक्ट्रॉन दुसरा आहे त्यांचा दुसरा ग्रुप बघा बरं लक्षात येत आहे का हा यस मध्येच असणारा इलेक्ट्रॉन आहे पण दुसऱ्यामध्ये गेला चला आपण थोडस पुढे जाऊन आणखी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेऊया इथं आहे बोरॉन ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 5 बघा बरं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे 1s2 पाच जर इलेक्ट्रॉन असतील तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं 1s2 2s2 2p1 लक्ष द्या हा दुसऱ्याच्या पी मध्ये गेलाय आणि तो पहिला इलेक्ट्रॉन आहे दुसऱ्याच्या पी मध्ये पहिला इलेक्ट्रॉन आपल्याला दुसऱ्यावरून काय कळतं 2p1 वरून काय कळतं माहितीये का 2 इंडिकेट्स पिरियड नंबर लक्ष द्या बरं बारकाईने समजून घ्या 2p1 वरून काय लक्षात येतं 2 इंडिकेट्स पिरियड नंबर आहे का सेकंड पिरियड नंबर आहे p इंडिकेट्स दिस p ब्लॉक एलिमेंट ते कसं असतं सांगेल मी कार्बनचं बघा कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे 2p2 2p3 2p4 2p5 2p6 संपले बरोबर आहे का नाही पुन्हा या सोडियम कडे काय येतं 3s1 शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे जातो हेच महत्वाचं फक्त तुमच्या समोर मी लिहून ठेवायला सांगितलं होतं तुम्हाला 3s1 सोडियम कडे बघा 3s1 याचा अर्थ तिसऱ्या पिरियड मध्ये पहिल्या ग्रुप मध्ये 3s2 याचा अर्थ तिसऱ्या पिरियड मध्ये सेकंड ग्रुप मध्ये ॲल्युमिनियम शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे जातो बघा 3p1 तिसऱ्याच्या p मध्ये पहिला p मध्ये तिसऱ्याचा p दुसरा 3p2 3p3 3p4 3p5 3p6 ओके अरे कळतंय की नाही चला पुढे पोटॅशियम मग पोटॅशियमचं कसं होतंय सर पोटॅशियमचा बघा बरं शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे जातो त्याच्यावरून इलेक्ट्रॉन हे पिरियडिक टेबल कसा मांडलाय हे लक्षात येतं आणि ज्यांना हे एसपीडीएफचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कधी शिकवलेलंच नाही मला सांगा त्यांना हे कसं काय समजेल बरं की पिरियडिक टेबल मध्ये एखाद्या मूलद्रव्याची जागा कुठं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या लक्षात येणारे ज्यांनी बेसिक लेक्चर आपले 2 पाहिलेत मी जे काल आणि परवा अपलोड केलेले आहेत लक्ष द्या काय आहे आता इथं पोटॅशियम आहे समजा पोटॅशियमचा बघा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे जातो मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगतो तुम्हाला पण आलं पाहिजे असं मी काय बघून नाही सांगत आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन गेला 4s1 बरोबर आहे का नाही चौथ्याच्या यस मध्ये गेला आणि तोही पहिला कुठे गेला चौथ्याच्या यस मध्ये तोही पहिला त्याच्यानंतर बघा इथं
आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं कॅल्शियमकडे लक्ष द्या. बघा, मी तुम्हाला सांगितलं कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 आहे. याचा अर्थ त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2. तुमच्या नोटबुक मध्ये आहे. हे कसं येतं काय येतं हे मी याच्या अगोदर तुम्हाला शिकवलंय. ओके, हे जे 4s2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यामुळं 4s2 याचा अर्थ काय होतो तर त्याचा 4 याचा अर्थ होतो त्याच्यामध्ये शेवटची कक्षा ही चौथी आहे आणि त्याचा त्यामुळे पिरियड हा चौथा आहे. 1 2 3 आणि 4 त्याचा पिरियड किती आहे 4 नंबरचा पिरियड आहे. लक्षात येतं का. मग 4 नंबरचा पिरियड आहे आणि S2 काय इंडिकेट करतं तर जे S1 असतात ते पहिल्या ग्रुपमध्ये आहेत आणि S2 जे आहेत ते दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. त्याच्यानंतर येतो स्कॅन्डियम ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d1 हा असतो 3d1. त्याच्यानंतर 3d2 3d3 3d4 3d5 3d6 3d7 3d8 3d9 आणि हे असतं 3d10. जेव्हा 3d10 म्हणजे डी पूर्ण भरून जातं, डी ची कॅपॅसिटीच असते 10. हे कशी असते तेही मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर येणार गॅलियम ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल बरं आपण गेस करूया काय असेल बरं 4s. आता नीट लक्ष द्या 4s. आता हे तुम्हाला सांगेल मी हे गॅलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा कशाचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन गेस करण्यापूर्वी ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही जर त्याला एलिमेंटला नुसतं पाहिलं जरी तरी ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे याची मला गॅरंटी येते. ते कसं काय शक्य आहे बरं सर कारण मी तुम्हाला सांगेल आपण जर वेगवेगळ्या मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर आपल्या लक्षात येतं जेव्हा याचा इलेक्ट्रॉन S1 मध्ये असतो याचा S2 मध्ये असतो. लक्ष द्या पहिल्या ग्रुप मधल्या सगळ्या मूलद्रव्यांचा इलेक्ट्रॉन हा S1 मध्ये असतो म्हणजे 1s1 शेवटचा इलेक्ट्रॉन 2s1 3s1 4s1 5s1 6s1 6s2. सेकंड ग्रुप मधल्या सगळ्या मूलद्रव्यांचा इलेक्ट्रॉन हा S2 मध्ये असतो. फरक एवढाच की इथं असतं 2s2 इथं असतं 3s2 4s2 5s2 6s2 आणि 7s2. या तिसऱ्या ग्रुपमध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन 3d1 4d1 6d1 7d1 3 4 5 6 कळतं. त्याच्यानंतर 3d2 3d3 तसंच इथं असणार 4d2 कारण कशावरून आपण जज केलं बरं जर चौथा पिरियड असेल तर इलेक्ट्रॉन इथं डी मध्ये जाणारा इलेक्ट्रॉन हा तिसऱ्यामध्ये जातो. जर पाचवा पिरियड असेल तर इथे एट्रियमचा डी मध्ये जाणारा इलेक्ट्रॉन जर पाचवा पिरियड असेल तर एक डी पाठीमागे म्हणजेच चौथ्या डी मध्ये जातो. सोपं आहे. जर इथं 6वं S असेल 6s1 असेल किंवा 6s2 असेल इथं कसं होतं बघा बरं कॅल्शियमचं वहीमध्ये चेक करा कसं होतं 4s2 होतं म्हणून इलेक्ट्रॉन 3d1 मध्ये गेला. इथं जर 5s2 असेल इथं 5s2 असेल तर इलेक्ट्रॉन कोणत्या डी मध्ये जाणार 5d1 मध्ये जाणार. इथं जर 6s2 असेल तर कोणत्या डी मध्ये जाणार 5d मध्ये जाणार. पण त्याच्या अगोदर तो इलेक्ट्रॉन हा 4f हे भरलेलं नसतं त्याच्यामुळे तो 4f मध्ये जातो आणि f ची कॅपॅसिटी तुम्हाला माहिती आहे किती मूलद्रव्य आहे 14 मूलद्रव्य आहेत. म्हणून 14 मूलद्रव्य असणारी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 इथपर्यंत. याच्यानंतर हा जो येतो हा वरती येतो. नीट लक्ष द्या. आता हे जे 14 मूलद्रव्य असणारे जे मूलद्रव्य आहेत हे जे 14 मूलद्रव्य असणारी जी एक सिरीज आहे ही सिरीजच मग खालच्या बाजूला वाटली आणि ते इलेक्ट्रॉन सगळे 4f मध्ये गेले. त्याच्यानंतर इथं असणारे इलेक्ट्रॉन 7s1 7s2 बरोबर आहे. यांचं शेवटचं इलेक्ट्रॉन 7s मध्ये असणार याचं 7s2 मध्ये असणार. पण त्याच्यानंतर 6d मध्ये जाण्याच्या पूर्वी 5 च्या f मध्ये इलेक्ट्रॉन गेले आणि ती ही सिरीज होती ऍक्टिनाइड सिरीज म्हणतो आपण याला. हे 14 होते ज्यांचा इलेक्ट्रॉन हा शेवटचा इलेक्ट्रॉन हा f मध्ये गेला. तुमच्या लक्षात येतंय का मी काय सांगतोय ते. आता याच्यावरून आपल्या लक्षात काय येतं बाळांनो याच्यावरून आमच्या लक्षात येतं एक नवीन आपल्याला कन्सेप्ट शिकायची ती अशी ज्यांचा इलेक्ट्रॉन हा शेवटचा इलेक्ट्रॉन S मध्ये जातो त्यांना म्हणायचं S ब्लॉक एलिमेंट. ज्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन जसे की बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन आणि निऑन चेक करा शेवटचा इलेक्ट्रॉन हा P मध्ये जातो त्यांना म्हणायचं P ब्लॉक एलिमेंट. ज्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत असेल किंवा एट्रियम पासून इकडे कॅडमियम पर्यंत असेल किंवा इथे लॅन्थेनियम पासून इथं मर्क्युरी पर्यंत असेल हे जे एलिमेंट्स आहेत ज्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी मध्ये जातो त्यांना डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं आणि ज्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा एफ मध्ये जातो म्हणजे कोणत्या लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज यांना एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं.
मग जर तुम्हाला प्रश्न विचारला तर फर्स्ट ग्रुपमध्ये असणारे एलिमेंट्सचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा कशामध्ये असतो, तर शेवटचा इलेक्ट्रॉन हा एस मध्येच असतो. सेकंड ग्रुपमध्ये असणाऱ्यांचा त्यांचा सुद्धा एस मध्येच असतो, पण यांचा एस वन मध्ये असतो, यांचा एस टू मध्ये असतो. लक्षात येतंय का? म्हणून ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड आर कॉल्ड एस ब्लॉक एलिमेंट्स. लक्ष द्या, ग्रुप 13 टू ग्रुप 18 एलिमेंट्स म्हणजे हे जे 6 आहेत, हे P1 P2 P3 P4 P5 आणि P6 कुठेही पकडा तुम्ही, आमच्या तेच लक्षात येईल अगदी सहज हे जे मूलद्रव्य असतात यांना म्हणायचं पी ब्लॉक एलिमेंट्स. स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत असणारे जे मूलद्रव्य आहेत यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी मध्ये असतो. याचा हा जो ग्रुप आहे तिसरा ग्रुप, इथं नंबर दिलाय बघा, तिसरा ग्रुप यांचा D1 मध्ये असतो, यांचा D2 D3 D4 अशा पद्धतीने D10 पर्यंत मूलद्रव्य असतात आणि याच्यावरून यांना म्हणायचं डी ब्लॉक एलिमेंट्स. लक्षात येते, ग्रुप 3 टू ग्रुप 12 एलिमेंट्स आर कॉल्ड डी ब्लॉक एलिमेंट्स. फार महत्वाचं आहे हे. आणि त्याच्यानंतर लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सेरीज यांच्यामध्ये असणारे मूलद्रव्य, हे जे मूलद्रव्य आहेत यांच्यामध्ये असणारा जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे तो कशात जातो, तर लॅन्थेनाइडचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा 4f मध्ये असतो, तर ऍक्टिनाइडचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा 5f मध्ये असतो. सर तुम्हाला कसं काय कळालं बरं हे? तर हे तुम्हालाही कळतं बाळांनो, कारण की 4s नंतर इथं 3d भरलंय, इथं 4s नंतर 5d भरलं जाणार, बरोबर आहे का नाही? एकदा पाठीमागे जाणारच. पण इथं 6s नंतर इथं ना 6s नंतर 5d भरण्याच्या ऐवजी 6s नंतर 5d भरण्याच्या ऐवजी 4f रिकामच आहे. आणि जर आम्ही 4f आणि 5d यांची जर n प्लस l व्हॅल्यू चेक केली तर आमच्या लक्षात येईल एनर्जी लेवल ही 4f ची कमी आहे, म्हणून इलेक्ट्रॉन अगोदर 4f मध्ये जाणार. हे तुम्ही चेक करा, हे तुम्हाला आलंच पाहिजे असं काही नाही, पण हे फार बेसिक आहे 11वीच्या दृष्टिकोनातून. लक्षात येतं, 11वीची केमिस्ट्री समजून घेण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. आणि इथंही पिरियडिक टेबल शिकणं एकदम इंटरेस्टिंग होऊन जातं. तुम्हाला इंटरेस्ट यावा म्हणूनच मी एवढं डीप मध्ये इथं सांगायला लागलो, कारण तुम्हाला सहजासहजी कळालं पाहिजे. हे रट्टा मारून पाठ करण्यात मजा नाही बाळांनो. लक्षात येतंय का? आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे जे ग्रुप्स आहेत या ग्रुप्स मध्ये फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप एस ब्लॉक, थर्ड ग्रुप टू 12 ग्रुप डी ब्लॉक, 13 ग्रुप टू 18 ग्रुप P block, and lanthanide and actinide series which are present at the bottom of the periodic table, they are belonging from F block. लक्षात येतं का? पुन्हा आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगेल इथं, कॅल्शियम नंतर येणारा जो स्कॅन्डियम आहे, ही जी सेरीज आहे इथं बघा, पहिला पिरियड, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड आणि फोर्थ पिरियड, 4s1 4s2 आणि अचानक पाठीमागच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन गेला, म्हणजे चौथ्या कक्षेतून तिसऱ्या कक्षेमध्ये ट्रान्झिशन झालं. म्हणून हे जे मूलद्रव्य आहेत डी ब्लॉक एलिमेंट्स यांच्यामध्ये प्रत्येक वेळी तेच होतं. इथे बघा काय आहे, 1 नंबर 2 पहिला पिरियड, दुसरा पिरियड, तिसरा पिरियड, चौथा पिरियड, पाचवा पिरियड, 5s1 पहिला s1, 5s2 आणि त्याच्यानंतर इथे जाणार 4d1. बघा 5 मधून म्हणजे पाचव्या कक्षेमधून एट्रियम मध्ये म्हणजे पुढचा अनुक्रमांक असताना म्हणजे 38 नंतर 39 येत असताना सुद्धा इलेक्ट्रॉन हा 5 मधून 4d मध्ये आलाय, म्हणजे पाचव्या कक्षेतून चौथ्या कक्षेत वापस पुन्हा इलेक्ट्रॉन यायला लागले, भरायला लागले. हे ट्रान्झिशन आहे, बरोबर आहे. ट्रान्झिशन म्हणजे काय हो? स्थलांतर आहे. इलेक्ट्रॉनचं बाहेरच्या कक्षेतून मधल्या कक्षेमध्ये स्थलांतर आहे. आणि म्हणून हे जे मूलद्रव्य आहेत डी ब्लॉक एलिमेंट्स यांना म्हणायचं ट्रान्झिशन मेटल्स. काय म्हणायचं? कमॉन, काय म्हणायचं? ट्रान्झिशन मेटल्स. आणि हे जे ए ब्लॉक मध्ये असणारे मूलद्रव्य आहेत यांच्यामध्ये काय झालंय हो? बघा लक्ष द्या, इथं काय आहे, 6s1 सहावा पिरियड आहे, s1 त्याच्यानंतर s2, एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये हे आहे s2 आणि त्याच्यानंतर इथं काय आहे, तर इथं असणाऱ्या मूलद्रव्य लॅन्थेनियम याचा जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे हा कशात चालला, तर हा चालला 4f1, 4f2, 4f3, इथं 4f4 अशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉन भरत चालले. म्हणजे सहाव्या कक्षेतून पाचव्या नाही तर थेट चौथ्या कक्षेमध्ये आलं, म्हणजे स्थलांतर साधं नाही, साधं सुद्धा नाही तर फार मोठं स्थलांतर झालं. आणि म्हणून या लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज मध्ये प्रेझेंट असणाऱ्या मूलद्रव्यांना म्हणायचं इनर ट्रान्झिशन मेटल्स. काय म्हणायचं? इनर ट्रान्झिशन मेटल्स. सोपं आहे बाळांनो. चल, इथं आपण पिरियडिक टेबल नंतर थोडासा थेरॉटिकल पार्ट लक्षात घेऊया. बघा काय शिकायचं आपल्याला. इन द इयर 1913 1913 मध्ये जो हेनरी मोसले नावाचा शास्त्रज्ञ आहे, या हेनरी मोसलेनं काय केलं, डिस्कवर दॅट ऍटॉमिक नंबर इज द मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट. मूलद्रव्याची सगळ्यात मूलभूत काही प्रॉपर्टी असेल, काही गुणधर्म असेल तर तो ऍटॉमिक नंबर असतो. आणि ऍटॉमिक नंबर म्हणजे काय असतं? नंबर ऑफ प्रोटॉन्स असतं. शिकवलंय मी हे तुम्हाला.
मॉडर्न पिरियडिक लॉ स्टेट्स दॅट, आता मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ आपण पाहिला याच्या अगोदर, पण मॉडर्न पिरियडिक टेबल काय सांगतो मग, द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर atomic नंबर्स. ज्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर atomic नंबर्स. याचा अर्थ काय बाळांनो, तर जसं जसं मूलद्रव्य, आपण मूलद्रव्यांची रचना ही वाढत्या atomic नंबर नुसार केली आहे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये, आणि यांच्या ज्या एका ग्रुपमध्ये असणारे जे सगळे मूलद्रव्य आहेत, कुठल्याही एका ग्रुपमध्ये असणारे जे सगळे मूलद्रव्य आहेत, यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या सारख्याच आहेत. कुठल्याही ग्रुपमध्ये असू द्या, मग ही P1 ची सिरीज असू द्या, नाही तर P2 ची असू द्या, नाही तर P3 ची असू द्या, नाही तर P4 ची असू द्या. लक्षात येतंय का? फार बेसिक आहे हे बाळांनो. आणखीन एक गोष्ट सांगेल तुम्हाला इथं मी, फार इंटरेस्टिंग वाटतं मला हे. याच्यातला कुठलाही मूलद्रव्य असू द्या, याच्यातलं तुम्हाला याचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगता येऊ शकतं. बघायचं का एक प्रयोग करून, मी कुठेही ठेवू द्या. बघा आता, बघा मी जर सांगितलं कॅल्शियमचं लगेचच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा, तुम्ही काय सांगणार माहितीये का? सर पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप हा एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत. जर पहिल्यामध्ये असेल तर S1 आहे आणि दुसऱ्यामध्ये असेल तर S2 आहे. मग कॅल्शियम हे S2 मध्ये येतं. दुसरी गोष्ट म्हणजे हे किती नंबरच्या रो मध्ये आहे, तर मग वरतून रो मोजायला चालू करा. हा पहिला रो आहे, हा दुसरा, तिसरा आणि चौथा, म्हणजे चौथा रो आहे, याचा अर्थ 4s आहे. बरोबर आहे. आणि दुसरा 2 नंबरच्या ग्रुपमध्ये आहे म्हणून 4s2 आहे. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे जातो? 4s2. कुठेही जा, तुम्हाला नक्की सांगता येईल. बघा त्याच्यानंतर डी ब्लॉक मध्ये आपण आता, सॉरी पी ब्लॉक मध्ये आपण काय करूया, इथं आर्सेनिकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहू. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं आहे असं बघू. चला मग तुम्ही काय सांगणार, याचा शेवटचा इलेक्ट्रॉन सर पी मध्ये जातोय, कारण हा पी ब्लॉक एलिमेंट मध्ये दिसतोय. बरोबर आहे का नाही? मग पी मध्ये किती नंबरच्या पी मध्ये, ही पहिली सिरीज असते P1, दुसरं असतं P2, तिसरं असतं P3. बरोबर आहे. म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन हा P3 आहे. मग किती P3 म्हणजे शेवटची कक्षेचा नंबर किती आहे हे कशावरून सांगायचं, तर किती नंबरचा रो आहे म्हणजे किती नंबरचा पिरियड आहे. सर हा असतो पहिला पिरियड, दुसरा पिरियड, तिसरा पिरियड आणि चौथ्या पिरियड मध्ये आर्सेनिक आहे म्हणून 4P3. सोपं आहे की नाही? तुम्ही असंच थोडीशी सगळ्याच एलिमेंटच्या बाबतीत व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला सांगता येतंय का थोडस ट्राय करा. कळतंय का? लक्षात येतंय? आणि वरचे ज्या मूलद्रव्यांचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित आहे, त्या इलेक्ट्रॉनचे म्हणजे त्या मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोबत थोडेसे खेळ करा, म्हणजे तुम्हाला हे फार ट्रिकी वाटेल आणि सोपं वाटेल. लक्षात ठेवायला हे काय पाठांतराचा भाग नाहीये, तुमच्या लक्षात येईल की हे फक्त ट्रिक्स न लक्षात ठेवायचंय. ओके. काय सांगितलं मॉडर्न पिरियडिक लॉ मध्ये, द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर atomic नंबर्स. म्हणजे काय, एका सर्टन पिरियड नंतर atomic नंबर तर वाढत चाललाय, पण एका सर्टन पिरियड नंतर सगळ्याच मूलद्रव्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात. पण कोणत्या सगळ्या? जे मूलद्रव्य एका ग्रुपमध्ये बसतायत, म्हणजे एकाच ग्रुपमध्ये त्यांना त्यामुळेच तर बसवलंय ज्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सारख्या आहेत. हा मॉडर्न पिरियडिक लॉ लक्षात ठेवायचा. केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर atomic नंबर्स. गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट पार्ट काय सांगतो बघा. द पिरियडिक टेबल बेस्ड ऑन मॉडर्न पिरियडिक लॉ इज कॉल्ड मॉडर्न पिरियडिक टेबल. या पिरियडिक टेबल आपण म्हटले मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि हा मॉडर्न पिरियडिक टेबल कसा दिसतो, तर त्याची विभागणी ही 4 ब्लॉक मध्ये केली आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. सर तुम्ही एस, डी, पी, एफ असं का नाही म्हणत आहे? कारण याचा असं, ज्या सबशेल आहेत त्यांचे सिक्वेन्स एस, पी, डी आणि एफ असे आहे म्हणून मी असं बोलतो. कळतं? एस ब्लॉक मध्ये कोण येतं? ग्रुप 1 आणि ग्रुप 2 येतं, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, शेवटचा इलेक्ट्रॉन हा एस मध्ये असतो. जर पहिला पिरियड असेल तर 1s मध्ये असतो, दुसरा असेल तर 2s. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचंय ते. सर पी ब्लॉक कोण येतं, तर ग्रुप डी ब्लॉक पाहू आपण अगोदर इथं. डी ब्लॉक मध्ये कोण येतं? ग्रुप 3 to 12, म्हणजे 10 इलेक्ट्रॉन येतात ग्रुप 3 to 12, कारण डी ची क्षमता हीच 10 आहे. त्याच्यानंतर पी मध्ये कोण येतं, तर पी मध्ये येतं 13 ते 18. लक्षात येते का? ग्रुप 13 to ग्रुप 18 एलिमेंट्स बिलॉंग्स फ्रॉम पी ब्लॉक. त्याच्यानंतर एफ मध्ये कोण येतं, तर सेपरेट 6 आणि 7th रो मधलेच एक लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज जी सगळ्यात शेवटी मांडली आहे, ती येते एफ मध्ये. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं इंटरेस्टिंग भाग. जर चौथ्या पिरियड मध्ये इथं एस असेल तर इथं ना स्कॅन्डियम काय साठी काय असेल? 3D असेल. जर 5s असेल तर 4D असेल, जर 6s असेल तर 5D असेल आणि 7s असेल तर 6D असेल. पण 6s नंतर लगेचच 5D न भरता त्याच्या अगोदर कोण भरतं? 4f. 7s नंतर लगेचच 6D न भरता त्याच्या अगोदर कोण भरतं? 5f. आणि म्हणून यांना म्हणायचंय एफ ब्लॉक एलिमेंट्स. लक्षात येतं बाळांनो? कळतंय की नाही? चला, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल.
The horizontal rows in the modern periodic table are called periods. The vertical columns are called groups. It consists of 7 periods and 18 groups. पाहिलं आपण elements present in the same period. जर एकाच period मध्ये म्हणजे एकाच row मध्ये जर elements असतील, have a same number of shell which is equal to their period number. जर एकाच पिरियड मध्ये जर सगळे मूलद्रव्य असतील तर त्यांचा शेल नंबर सारखा असतो. म्हणजे त्यांचा पिरियड नंबर सारखा आहे म्हणजे शेल नंबर सारखा आहे. याचा अर्थ काय, त्यांच्यामध्ये असणारी जी कक्षा आहे शेवटच्या कक्षेचा नंबर हा सगळ्यांचा सारखा असतो. बघा, एलिमेंट्स प्रेझेंट इन द सेम ग्रुप शो सेम केमिकल प्रॉपर्टीज. मी मगाशीच सांगितलं, जर एकाच ग्रुपमध्ये मूलद्रव्य असतील तर सगळ्यांचे रासायनिक गुणधर्म कसे असतील, सारखे असतील. आता ही जी नावं आहेत ना, ही नावं लक्षात ठेवायची. ग्रुप 1 येस ब्लॉक एलिमेंट, बरोबर आहे का नाही. ग्रुप 1 कॉल्ड अल्कली मेटल्स, ग्रुप 2 कॉल्ड अल्कलाइन अर्थ मेटल्स. नावं लक्षात ठेवायची कोणाला काय म्हणायचंय ते. ग्रुप 17 एलिमेंट्स, बघा तिथं 17 एलिमेंट्स कोणते आहेत, पाहिजे का एकदा 17 एलिमेंट्स कोणते आहेत. बघा बरं, हे ग्रुप 17 एलिमेंट्स हे आहे. ग्रुप 1 कॉल्ड अल्कली मेटल्स, ग्रुप 2 कॉल्ड अल्कलाइन अर्थ मेटल्स, त्याच्यानंतर ग्रुप 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, ग्रुप 13, 14, 15, 16, 17 and this group 17 elements means ह्याची हिंट लक्षात ठेवायची. फिर कल बाहर आएगा ऍटो. कळतं का, याची हिंट आहे बाई आल्या गावात इंजेक्शन टोचायला, कशी गेली सून पंजाबला फिरायला, उससे टेपो. मी तुम्हाला हे काही गरजेचं नाहीये, 11वी 12वी साठी आहे, पण हे जे ग्रुप 17 एलिमेंट्स आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टेटाईन, यांना म्हणायचंय हॅलोजन्स. आणि हे जे ग्रुप 18 एलिमेंट्स आहेत यांना झिरो ग्रुप एलिमेंट सुद्धा म्हणतात किंवा यांना म्हणतात इनर्ट गॅसेस. लक्षात ठेवायचं कारण बिकॉज दीज एलिमेंट्स डू नॉट टेक पार्ट इन टू द एनी केमिकल रिएक्शन. कुठल्याही अभिक्रियेमध्ये हे भाग घेत नाहीत. पाहूया आपण फास्ट एकदम. ग्रुप 18 आर कॉल्ड इनर्ट गॅसेस. त्याच्यानंतर जे लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज मध्ये असतात त्यांना म्हणायचे इनर ट्रान्झिशन मेटल्स. आणि हे जे एलिमेंट्स आहेत हे 4 ब्लॉक मध्ये डिवाइड केलेले आहेत. तेच आहे जे नोट्स मध्ये सुद्धा आहे. हे थांबवायचा व्हिडिओ आणि इथं तुम्ही वाचायचं. मी ते जे शिकवलंय तेच तुम्हाला दिसतंय. मी पुन्हा एकदा हे सगळं एक्सप्लेन करेल, पण तुम्ही आता हे वाचून एकदा बघा की तुम्हाला समजतंय का. मी सगळं एक्सप्लेन केलंय हे, कारण व्हिडिओ खूप लेंदी होत चाललाय आपला, लक्षात येतं. आणि हा जो पुढचा पार्ट आहे हा मी पुढचा पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल. थँक्यू.